नमस्कार. मी ॲडव्होकेट किशोर पाटील. जाणून घेऊया कायदा या आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मृत्यूपत्र जर तुम्ही केलं असेल आणि मृत्यूपत्राचं जर प्रोबेट घेतलं नसेल तर प्रोबेट घेण्यासाठी कायदेशीर मुदत किती आणि सदरची मुदत ही कधी सुरू होते या संदर्भात अनेक लोकांच्या मनात संभ्रम असतो किंवा प्रश्न असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओतून आपण समजून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर आजपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही जर आज पहिल्यांदा आपल्या चॅनलला भेट दिली असाल तर ते चॅनल आज रोजी लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून मी देत असलेली कोणतीही नवनवीन अपडेट ही तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील. मित्रांनो, आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माननीय सुप्रीम कोर्ट, माननीय मुंबई उच्च न्यायालय आणि भारतातील इतर उच्च न्यायालय यांनी जे काही महत्त्वपूर्ण जजमेंट लोकांच्या हितासाठी किंवा लोक कल्याणासाठी दिलेले असतात तर त्याची माहिती यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या चॅनलवर घेत असतो. त्या स्वरूपामध्ये माननीय सुप्रीम कोर्ट यांनी 2026 मध्ये या स्वरूपाचं एक जजमेंट दिलं की मृत्यूपत्र जर तुमचं लाभात केलं असेल आणि मृत्यूपत्राचं ते जर रजिस्टर्ड असेल तर अशा परिस्थितीत त्याचं प्रोबेट घेणं हे तुमच्यावर बंधनकारक असतं. परंतु ते कधी असतं, त्यासाठी कालमर्यादा किती, या सर्व गोष्टींचा उहापोह त्या जजमेंटमध्ये माननीय सुप्रीम कोर्ट यांनी केला. हे जजमेंटच्या मतितार्थ समजून घेण्यापूर्वी आपण या जजमेंटची जी फॅक्ट्स होती ती समजून घेऊया. हे प्रकरण असं होतं की मृत्यूपत्र हे 10 वर्षापूर्वी केलेलं होतं आणि 10 वर्ष मृत्यूपत्र केल्यानंतर 10 वर्षानंतर म्हणजे जो काही मृत्यूपत्र करणारा होता टेस्टेटर, त्याचं निधन झाल्यानंतर 10 वर्षानंतर त्यांनी ते प्रोबेटचा अर्ज दाखल केला आणि प्रोबेटचा अर्ज दाखल केल्यानंतर ज्या व्यक्तीने मृत्यूपत्राला हरकत घेतली होती त्याने असं ऑब्जेक्शन घेतलं की सदरचा जो काही प्रोबेटचा अर्ज आहे तो लिमिटेशन ऍक्टच्या तरतुदीनुसार मुदतबाह्य असल्यामुळे किंवा लिमिटेशन नसल्यामुळे सदरचा प्रोबेट अर्ज हा रद्द करावा आणि यासाठी त्याने दिवाणी प्रक्रिया संहिता ऑर्डर 7 रूल 11 प्रमाणे जे काही कारणं दिलेली आहेत की ज्यामध्ये कॉज ऑफ ॲक्शन जर नसेल तर तुमचा दावा हा रद्द होतो किंवा अर्ज रद्द होतो. त्यानंतर जर तुम्ही स्टॅम्प ड्युटी ही पेड केली नसेल योग्य ती तर अशा कारणांमुळे देखील तो रद्द होतो आणि बार्ड बाय लिमिटेशन आणि मुदतीच्या बाहेर जर तुमचा दावा किंवा अर्ज असेल तर अशा परिस्थितीत देखील तुमचा दावा आणि अर्ज हा या कायद्यातील तरतुदीनुसार रद्द केला जात असतो. तर त्याच अनुषंगाने प्रतिवादी याने आक्षेप घेतला की सदरचा जो काही प्रोबेट अर्ज आहे तो मृत्यूपत्र करणाऱ्याच्या मृत्यूनंतर जवळपास 10 वर्षाच्या नंतर दाखल केला आहे आणि अशा परिस्थितीत तो अर्ज हा कायद्याने टिकू शकत नाही, म्हणून तो प्रोबेट अर्ज हा रद्द करावा. आणि हे कन्सिडर करून कनिष्ठ न्यायालय, त्याच्यानंतर ॲपिलेट कोर्ट आणि हायकोर्ट यांनी देखील तो जो आदेश होता तो कायम केला. म्हणजे 7/11 खाली प्रोबेटचा अर्ज हा रद्द करण्यात आला आणि हे प्रकरण पोहोचलं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टामध्ये फक्त प्रश्न हा होता की प्रोबेट अर्ज दाखल करण्यासाठी जी काही 3 वर्षाची कालमर्यादा देण्यात आलेली आहे ती कधी सुरू होते. आता मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की लिमिटेशन कायद्याचं जे काही आर्टिकल 137 आहे तर त्यामध्ये असं सांगण्यात आलं किंवा ती तरतूद अशी आहे की ज्यावेळेस कायद्यामध्ये कोणत्याही प्रकारची कालमर्यादा ही विहित केली नसेल, म्हणजे where there is no limitation is provided, then the section 137 is applicable. आणि अशा परिस्थितीमध्ये तर ते 137 प्रमाणे 3 वर्षाची कालमर्यादा ही दिली. म्हणजे कायद्यामध्ये जर त्यावेळेस कोणतीही मर्यादा ही दिली नसेल, मुदत ती प्रोव्हाइड केली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये तर ती मर्यादा ही 3 वर्षाची पकडावी असं कायदा म्हणतो. तर त्या अनुषंगाने प्रतिवादीने जो काही आक्षेप घेतला होता तो कोर्टाने विचारात घेतला आणि त्यानंतर वादीचा जो काही अर्ज हा फेटाळत सुप्रीम कोर्टामध्ये आला होता. तर सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की 137 जर आपण बघितलं तर ते कधी अप्लाय होतं, तर त्यासाठी त्यांनी एक अट अशी सांगितली की जेव्हा मृत्यूपत्राला आव्हान दिलं जातं किंवा मृत्यूपत्र संदर्भात डिस्प्यूट तयार होतो तिथून मात्र तुम्हाला 3 वर्षाच्या आत प्रोबेट अर्ज दाखल करणं बंधनकारक आहे. परंतु सदरच्या प्रकरणामध्ये 2005 मध्ये मृत्यूपत्र संदर्भात वाद उपस्थित झाला आणि 2005 मध्येच प्रोबेट अर्ज हा दाखल झाला. म्हणजे आपण जर एकंदरीत विचार केला की तो प्रोबेट अर्ज हा विहित मुदतीत होता, विदिन लिमिटेशन होता, परंतु
प्रतिवादींचं कथन असं होतं की मृत्यूपत्र करणारा म्हणजे टेस्टॅटर ज्याने मृत्यूपत्र केलं त्याला मयत होऊन 10 वर्ष झालं, त्यामुळे तो प्रोबेट अर्ज हा मृत्यूपत्र करणाऱ्याच्या म्हणजे मृत्यूपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 3 वर्षात दाखल करणं असं ट्रायल कोर्ट, अपेलेट कोर्ट आणि हायकोर्ट यांनी जे कन्सिडर केलं तर ते चुकीचं केलं. म्हणजे तशा स्वरूपाची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही आणि त्या तरतुदीचा त्यांनी गैरअर्थ पकडून सदरचं अपील हे किंवा तो अर्ज हा डिसमिस केला. तर याचा अर्थ काय की लिमिटेशन पिरियड हा कधी स्टार्ट होतो की ज्या वेळेस मृत्यूपत्र संदर्भात वाद उपस्थित होईल. वाद जर समजा तुमचा आज उपस्थित झाला किंवा आज तयार झाला तर आजपासून तुम्ही 3 वर्षाच्या आत प्रोबेट दाखल करणं बंधनकारक आहे. जर 3 वर्षाच्या आत तुम्ही प्रोबेट अर्ज दाखल नाही केला तर मात्र 7/11 खाली तुमचा जो प्रोबेट अर्ज आहे तर तो डिसमिस होऊ शकतो किंवा रद्द होऊ शकतो. परंतु मृत्यूपत्र संदर्भात वाद हा उपस्थितच झाला नाही बऱ्याच वर्षानंतर आणि त्यानंतर जर 12-13 वर्षानंतर जर वाद उपस्थित झाला तर तिथूनच तुम्हाला प्रोबेट अर्ज दाखल करण्याची मुदत ही 3 वर्षाची मिळते. म्हणजे वाद उपस्थित झाल्यानंतर 3 वर्षाची कालमर्यादा ही कायद्यामध्ये देण्यात आली. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मृत्यूपत्र करणारा जर मयत झाला आणि त्यानंतर जर 3 वर्षात अर्ज दाखल करावा का, तर याचं उत्तर नाहीये. म्हणजे वाद उपस्थित झाल्यानंतरच तुम्हाला प्रोबेट अर्ज दाखल करण्यासाठी ही कॉज ऑफ ऍक्शन तयार होते किंवा अर्ज दाखल करण्यास कारण घडतं. तर मित्रांनो, या व्हिडिओचा अनेक लोकांना फायदा होईल कारण प्रोबेट अर्ज हे अनेक प्रकारे दाखल केले जातात. काही लोक हे मृत्यूपत्र केल्यानंतर किंवा वाद झाल्यानंतर किंवा त्याच्या पूर्वी देखील प्रोबेट अर्ज दाखल करतात. तर प्रोबेट अर्ज दाखल कधी करावा, त्याची कालमर्यादा किती, प्रोबेट अर्ज दाखल करण्यासाठी कॉज ऑफ ऍक्शन कसं लागतं, या संदर्भातली सविस्तर कायदेशीर माहिती आजच्या व्हिडिओतून आपण घेतली. मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शैक्षणिक दृष्ट्या आणि वैयक्तिक अनुभवातून आपल्याला या व्हिडिओमध्ये जी माहिती दिली आहे तर ती समजून घ्या. आणि आता बार काउन्सिल ऑफ इंडिया यांनी या स्वरूपाचे जजमेंट देत असताना किंवा यूट्यूब चॅनलवरती किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जर यूट्यूब इन्फ्लुएन्सर यांना जर माहिती द्यायची असेल तर त्यासाठी मुभा दिली आहे. परंतु त्या जजमेंटची कॉपी अपलोड करणं, प्रकाशित करणं किंवा त्यांची नावं डिस्क्लोज करणं यामध्ये मात्र आता आम्हाला बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे या स्वरूपाची जजमेंट आता आपण तुम्हाला सादर करू शकत नाही. तर ही माहिती फक्त शैक्षणिक दृष्ट्या आणि याला कायदेशीर सल्ला म्हणून तुम्ही फक्त बघू शकतात. परंतु तुम्ही कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी तुमच्या जाणकार वकिलांची माहिती घ्या किंवा त्यांच्याकडून सल्ला घ्या आणि त्यानंतरच निर्णय घ्या. धन्यवाद. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुमचे जर काही वैयक्तिक कायदेशीर प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात. धन्यवाद.